मध्ये बोला. ओके, जो काय तुमचा मॅटर आहे चालू केले, कधी केले, आता केले. ठीक आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्रीज आपण पाहतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिले त्या ठिकाणी, तर जो काय मॅटर आहे त्या मॅटरचं क्लासिफिकेशन पाहिले. जो मॅटर आहे तो एकतर तुमचा इट मे एक्झिस्ट इन अ प्युअर फॉर्म, बरोबर, ऑर इन अ फॉर्म ऑफ मिक्सचर. जर तो प्युअर फॉर्म मध्ये असेल तर दोन प्रकारे असू शकतो. पहिलं म्हणजे ॲज अ एलिमेंट आणि दुसरं म्हणजे ॲज अ कंपाऊंड. दोन प्रकारे असू शकतो. आणि जर मिक्सचर असेल तर मिक्सचरला सुद्धा दोन टाईप. पहिलं म्हणजे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं म्हणजे हेटेरोजिनियस मिक्सचर, बरोबर. असे दोन प्रकारचं क्लासिफिकेशन पाहिलं. एलिमेंट असेल तर त्याच्यामध्ये सेम टाईप ऑफ ॲटम असतात. काय असतात? सेम टाईप ऑफ ॲटम्स, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल O2 घेतला आपण तर सगळे O2चेच ॲटम असणार, कोणताही H2 वगैरे नाही. इथे सुद्धा काय असतात? 2 or more ॲटम्स असतात. 2 or more ॲटम्स. परंतु या दोघांमध्ये काय असतं प्युअर फॉर्म मध्ये, तर हे कसे असतात? इन अ फिक्स्ड प्रपोर्शन. ओके, प्रपोर्शन काय असतं? फिक्स असतं. मिक्सचरमध्ये मात्र प्रपोर्शन काय तुमचं फिक्स नसतं, त्या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं दोन्हीकडे. इथे मात्र नाही. प्युअर एलिमेंट किंवा कंपाऊंड, एलिमेंट प्युअर फॉर्ममध्ये असेल तर फक्त सेम प्रकारचे ॲटम असतात, प्रपोर्शन फिक्स असतं. कंपाऊंड असेल तर 2 or more प्रकार ॲटम असतात, टाईप्स ऑफ ॲटम्स असतात, परंतु तिथे पण काय असतं? प्रपोर्शन फिक्स असतं. फॉर एक्झाम्पल O2, H2, बरोबर, Na. ओके, इथे काय एक्झाम्पल? H2O, CO2. हे क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट काय पाहिलं होतं त्या ठिकाणी? बोला. काय SI युनिट्स पाहिले होते, बरोबर. 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. त्याचे आपण काय पाहिले होते? SI युनिट. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला लेंथ मोजायची असेल तर लेंथ आपण कशामध्ये मोजतो? इट इज मेजर्ड इन मीटर. त्याच ठिकाणी जर आपल्याला काय मोजायचं, जर मास मोजायचा असेल तर मास आपण मोजतो kg मध्ये. आणि तिसरं म्हणजे टाइम मोजायचा असेल तर तो सेकंड्स मध्ये मोजतो. 3 झाले. चौथा टेम्परेचर मोजायचं असेल तर केल्विन मध्ये. 5 लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डिडा. ठीक आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. आणि एक राहिला कोणता? इलेक्ट्रिक करंट जर मोजायचा असेल तो कशामध्ये मोजतो आपण? इट इज मेजर्ड इन अँपियर. ओके, अँपियर मध्ये आपण करंट मोजत असतो. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण वेगवेगळे लॉस त्या ठिकाणी पाहिले होते, बरोबर. सगळ्यात पहिला कोणता होता आपल्याकडे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. काय सांगतो? सिंपल टर्म्स मध्ये सांगायचं झालं तर काय? मॅटर कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. मॅटर तुम्ही क्रिएट करू शकत नाही नवीन, किंवा तो डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही. तो काय राहतो? कायम आहे तसाच राहतो, कॉन्स्टंट राहतो. सेम नाही म्हणायचं, ठीक आहे. बदलतो तो, कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढे पाहिलं पहा. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन काय सांगतो? बोला. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट इन अ सेम प्रपोर्शन. ओके, सेम प्रपोर्शन मध्ये काय असतात? सेम एलिमेंट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं जसं की CO2, H2O घेऊयात आपण. H2O घेतलं होतं, बरोबर. हे जे वॉटर आहे ते आपण समजा रिव्हर वॉटर कलेक्ट केलं. काय कलेक्ट केलं? किंवा तेच आपण कुठून केलं? वेलमधून केलं. किंवा तेच आपण कुठून केलं? लेकमधून केलं. कुठूनही केलं तुम्ही तरी वॉटरचं जे काय बेसिक कंपोजिशन आहे ते काय असणार आहे? कायम H2O. काय असणार आहे? कायम 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजनचा. समजलंय का? आलंय का? याला काय म्हणतो आपण? लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, जो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. बरोबर आहे का? नक्की का? पुढे नेक्स्ट काय पाहिलं आपण? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. काय सांगतो लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन? ज्या वेळेला 2 कंपाऊंड कंबाईन होतात, फॉर एक्झाम्पल A आणि B घेतलाय आपण, बरोबर. A आणि B कंबाईन होतात आणि काय होतं? एकपेक्षा जास्त कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतात. ओके, A आणि B कंबाईन होतात आणि एकपेक्षा जास्त कंपाऊंड काय होतात त्या ठिकाणी तयार होतात. जर एकाचं मास फिक्स केलं, एकाचं मास काय केलं आपण? फिक्स केलं, तर दुसऱ्याचं मास काय येतं? इन अ होल नंबर रेशो मध्ये येतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल पहा, H आणि O. पहा, H आणि O हे दोघं एकत्र येतात म्हणजे H2 प्लस O इट फॉर्म्स H2O असं आपण घेऊयात. ठीक आहे. आणि दुसरं आपण घेऊयात H2 प्लस O2 इट फॉर्म्स H2O2. बरोबर का? वरचा काय आहे? वॉटर. खालती काय आहे? खाली काय आहे? हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणतो त्याला. ओके, दोघांमध्ये पाहिलं तर हायड्रोजन किती आहेत? 2-2. बरोबर का? हायड्रोजन फिक्स आहे. ऑक्सिजन वरती किती? 1. आणि खाली किती आहेत?
म्हणजे प्रपोर्शन काय आलं 1:2. जर एकाचं मास फिक्स केलं तर दुसरा जो येतो तो कसा येतो इन होल नंबर रेशो. कसा येतो दुसरा इन होल नंबर रेशो. ओ सर पुढे बघा ना, कसा येतो तो इन होल नंबर रेशो मध्ये तो येत असतो. समजतंय का? हा काय तुमचा लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. बरोबर आहे का? दुसरा एक्झाम्पल, कार्बन प्लस ऑक्सिजन काय मिळतं तुम्हाला? ओ मॅडम पुढे पहा. ओके, काय मिळतं तुम्हाला? CO2. बरोबर का? किंवा कार्बन प्लस ऑक्सिजन काय मिळतं तुम्हाला? ओके, कार्बन कार्बन फिक्स झाले, एक कार्बन वरती सुद्धा खाली सुद्धा एक कार्बन फिक्स्ड असेल. ऑक्सिजन किती? 2:1. काय आलं तुमचा रेशो? 2:1. येते का लक्षात? नक्की समजते. जायचंय पुढे. ठीक आहे, हा काय तुमचा लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ओके, परत एकदा नेक्स्ट पुढे पहा. Gay-Lussac's law of gases. When gases combine or are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided all gases are at same temperature and pressure. Okay, दोन गॅस आहेत वेगवेगळे, तुम्ही कंबाईन केलेत. दोन गॅस काय केलेत वेगवेगळे? अय मावशी पुढं बघ की काय ते घड्याळात, नंतर बघ. जेवली का? काय खाल्लं? हा, चांगलंय. ठीक आहे. ओके, समजा दोन गॅस आहेत, हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे. कंबाईन होऊन काय बनवतात? कंबाईन होऊन काय बनवतात? काय बनवतात दोघं कंबाईन होऊन? समजा ऑक्सिजन 2 वापरले, O2 वापरला आपण समजा, म्हणजे एक ऑक्सिजन वापरला. ठीक आहे, तर काय होईल त्या ठिकाणी? 2 आणि इथे 2 बॅलन्स करायला लागेल ना. रिॲक्शन बॅलन्स पाहिजे. काही गोष्ट करायची तुम्हाला लक्षात ठेवा, रिॲक्शन काय करायचे तुम्हाला? बॅलन्स करायचे. विदाऊट बॅलन्सिंग रिॲक्शन काहीही करायचं नाही. ओके, कारण बॅलन्स केल्याशिवाय तुमचं बरोबर आन्सर येणार नाही, लॉ तुमचा व्हेरीफाय होणार नाही. त्यामुळे जो काही तुमचा काय म्हणतो आपण रिॲक्शन जी आहे ती बॅलन्स करायची. ठीक आहे, आलंय लक्षात? समजलंय का? नक्की का? कळतंय का? जाऊ का पुढे? ठीक आहे, नेक्स्ट पहा आता. फॉर एक्झाम्पल हे रिॲक्शन आहे, सगळे हायड्रोजन कंबाईन झाले ऑक्सिजन सोबत. हायड्रोजन गॅस काय झालाय? सगळे गॅस आहेत. हायड्रोजन गॅस काय झालाय? कंबाईन झाले कोणासोबत? ऑक्सिजन गॅस सोबत. बरोबर. ठीक आहे, दोघांचं टेम्परेचर प्रेशर काय ठेवायचंय? कॉन्स्टंट. दोघांचं टेम्परेचर प्रेशर आपण कॉन्स्टंट ठेवलं. दोघे जर कंबाईन केले, ह्याचे समजा आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात, बोला किती घ्यायचे? 200 मोल्स घेतले, 200 ml घेतला. किती ml घेतलाय हायड्रोजन? ओके, ऑक्सिजन आपण घेतलाय समजा 100 ml. तर ऑक्सिजन किती? समजा वॉटर तयार करायचे. काय तयार करायचंय? वॉटर तयार करायचं. आणि हायड्रोजन किती घेतला समजा? 200 ml ला ऑक्सिजन किती लागेल? 100 ml लागतो, आणि त्याच्यापासून आपल्याला 200 ml एवढं वॉटर. व्यवस्थित पाहिलं, ml दॅट इज व्हॉल्यूम. काय हे? व्हॉल्यूम आहे. वाजव. ठीक आहे, त्यांच्यामध्ये विसरलो, थांबा. व्हॉल्यूम मध्ये पण काय त्या ठिकाणी? रेशो आहे. काय रेशो आहे? 2:1. बरोबर, आलंय लक्षात? हे जरी कंबाईन झाले सेम टेम्परेचर प्रेशरला आणि कंपाऊंड बनवतात ते, त्यावेळेस सुद्धा काय असतो? त्यांच्यामध्ये एक होल नंबर रेशो एक्झिस्ट करतो. कोणी सांगितलंय? Gay-Lussac's लॉ. नेक्स्ट काय आहे? ॲव्होगाड्रो लॉ. ओके, आता सेम यालाच आपण ॲव्होगाड्रो लॉ मध्ये कन्वर्ट करू शकतो. सेम जो आहे तोच ॲव्होगाड्रो लॉ आहे. ठीक आहे, ॲव्होगाड्रो लॉ काय सांगतो? समजा दोन गॅस कंबाईन होतं, ते सेम मगाशी होतं तसंच, सेम इक्वल टेम्परेचर अँड प्रेशर, इक्वल नाही सॉरी कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशरला. ठीक आहे, आलं लक्षात? कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशरला काय होतं? ते हे कंबाईन होतं. ते पुढं काय पहा, इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. ज्यांचं व्हॉल्यूम सेम आहे त्यांचे मॉलिक्युल्स पण काय असणार? ज्यांचं व्हॉल्यूम सेम आहे त्यांचे मॉलिक्युल्स पण काय असणार? ज्यांचे मॉलिक्युल सेम आहे त्यांचे व्हॉल्यूम पण काय असणार? तेच झालं ना, उलट काय सरळ काय? लॉ तोच आला. ठीक आहे, आलं लक्षात? समजतंय का? नक्की का? बंद करते. ठीक आहे, आले लक्षात? समजले? ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, याचे समजा 2 मोल आहेत. किती मोल? किती मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये? समजा 2n मॉलिक्युल आहेत. मोल नाही सॉरी, किती मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये? तर याच्यामध्ये किती असतील? याच्या हाफ आहे ना हे व्हॉल्यूम. काय? या व्हॉल्यूमच्या हाफ, म्हणून हे पण काय होणार? हाफ. म्हणजे हे किती होणार? आता हे आणि हे सेम आहेत, दोघांचं व्हॉल्यूम सेम, टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट. काय सांगतो पहा, जर प्रेशर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल किंवा सेम असेल तर व्हॉल्यूम इक्वल असेल तर मॉलिक्युल्स पण काय होतात? इक्वल होतात, सेम. मग ह्याचं जर का 2 मॉलिक्युल्स होते, ह्याच्यामध्ये किती असणार? समजलंय का? ओके, नक्की कळाले?
जर व्हॉल्यूम सेम असेल तर त्यांच्यामध्ये असलेले नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय येतात समजतंय का? नक्की का? झाला ॲव्होगाड्रो लॉ. नेक्स्ट काय आपल्याकडे? नेक्स्ट काय आहे? लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. कोणी दिलाय? लक्षात ठेवा. नाही लक्षात ठेवलं चालते, तुम्हाला काय कोणी विचारणार नाही. असा MCQ येत नाही. हु गेव द लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. ओके, असं विचारायला ती काय 10वी आहे का? ठीक आहे, आलं लक्षात. समजा काय सांगितलं त्यांनी, इफ 2 डिफरंट एलिमेंट बी अँड सी, तर कॉमा राहिलाय. ठीक आहे, कंबाईन सेपरेटली विथ द सेम वेट ऑफ थर्ड एलिमेंट. ओके, थर्ड एलिमेंट काय तुमचा? ए. ओके, काय होते तुमचा? बी आणि सी 2 कंपाऊंड आहे. ठीक आहे, ते काय होतं? ते कंबाईन होते कोणासोबत? ए सोबत. कोणासोबत कंबाईन होता ते? ए सोबत. ओके, पहा बी आणि सी कशासोबत कंबाईन होता ते? ए सोबत. ओके, पहा द रेशिओ ऑफ मास इन विच दे डू सो आर आयदर सेम. ते कसे असतात? सेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, बी आणि ए कंबाईन झाला, त्यांच्यापासून आपल्याला मिळाला समजा बी ए. काय मिळाला? बी ए. ठीक आहे, आता नेक्स्ट पहा, आयदर सेम ऑर सिम्पल मल्टिपल ऑफ दी मास रेशिओ. ओके, पहा समजा बी आणि सी कंबाईन झालं, काय बनवलं त्या ठिकाणी? एसी. आले लक्षात? समजलंय का? असे जर 3 एलिमेंट एकत्र आले तर हा जो बी ए तयार झालाय आणि हा जो तुमचा एसी तयार झालाय, यांच्यामध्ये पण काय असतो तुमचा? रेशिओ असतो. ह्यांच्यामध्ये पण काय असतो तुमचा? रेशिओ. आणि ह्याच्यामध्ये किती येतो? 1:1. आता 1:1 असेल किंवा मल्टिपल मध्ये असेल, दोन्ही पण डिपेंड तुम्ही काय वापरले. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तुम्हाला तर पहा, आता ह्या लॉच्या खाली माझ्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहिलेलं नाहीये, बरोबर का? ठीक आहे, इथे एक्झाम्पल लिहून देतोय, ते लिहून घ्यायचं. नाहीतर व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. ठीक आहे, काय करताय? आत्ताच लिहित आहे? ठीक आहे, घ्या, चालतंय. 2 एलिमेंट आहे समजा, NaH घेऊयात, NaH आणि Cl घेऊयात. ठीक आहे, पहा करू ना, थांबा जरा. Na आणि H कंबाईन झाला. पहा इकडे काय होतं, परत एकदा सगळं लिहितो. BCA, बी आणि ए, बी ए. पहा काय तयार झालाय? NaH. ओके, आणि H आणि Cl, HCl. H आणि Cl, HCl तुमचा तयार होते. दोघांकडे जर पाहिलं ओ मॅडम पहा की, ते घड्याळ काढून ठेव तुझं, तू सारखंच त्या घड्याळाकडे बघते. नाही, माझं तरी लक्ष जाते, ते लाईट लागते ना त्याची, अचानक तेच चमकतंय मला असं. ठीक आहे, दोघांमध्ये पाहिलं हायड्रोजन कॉन्स्टंट केला का? मग Na:2Cl हा पण काय असणार आहे? एक रेशो मध्ये एक्झिस्ट करणार आहे. कसं एक्झिस्ट करणार आहे? आयदर इन अ सिम्पल मल्टिपल ऑफ मास रेशो. ठीक आहे, किती येईल तो पहा बरं. Na किती असणार आहे याच्यामध्ये? 11 आणि Cl 35.5. 17 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. थांबा 22 23 माय मिस्टेक. ओके, NaC किती असतं? 23 35.5. याला तुम्ही जर मल्टिप्लाय केलं व्यवस्थित तर तुम्हाला सिम्पल रेशो मिळून जाईल. ठीक, आलं लक्षात? एक्झाम्पल लिहून घ्या आणि नंतर लिहिणार असेल तर स्क्रीनशॉट मारायचा आणि हे लिहून घ्यायचं. आता व्हिडिओ तुमचा लगेच आज पडणार नाही, आधीच सांगतो. ज्या दिवशी शूट होईल त्याच दिवशी लगेच पडल याची गॅरंटी नाही. उद्या किंवा परवा, डिपेंड टॉपिक काय. आता असं का सर, मी जर सगळं तुम्हाला शूट करून पाठवणार आहे, तुम्ही येणारच नाही ना क्लासला, आहे का नाही? म्हणून एकतरी 1 दिवसाने नाही 2 दिवसांनी मी व्हिडिओ टाकणार, त्याच्या आधी मी टाकणार नाही. आणि काही टॉपिक असे पण असतील की ज्यांचे टाकणारच नाही, त्यामुळे क्लासला यायचं, घरी बसून मग तिकडे व्हिडिओ येणार आहे आज, कशाला? चालणार नाही. लिखी तू खाल्लं काय आज? म्हणूनच तुझी चूक नाही मला. अंधारा शब्द नीट वापरायचे. ते कोणी असेल शिवा वगैरे द्यायच्या नाही, ते काही पण असो तरी पण. क्वेश्चन ऑलरेडी आपण सोडवलेला आहे, झालाय का? हा पण ऑलरेडी झालेला आहे. तुम्ही नसेल केला, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करायचा, स्क्रीनशॉट काढायचा. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढायचा, क्वेश्चन लिहून घ्यायचा, खाली आन्सर लिहायचं. ठीक आहे, घ्या लवकर काढून. मी स्क्रीनच्या बाहेर जातो.
हा, तर तुला माहित नाही का स्क्रीनशॉट? त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तुम्ही व्हिडिओ पाहाल त्यावेळेस काय करायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. जमेल ना? ठीक आहे. सेकंड सेम क्वेश्चन आपला झालेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, खाली सिस्टमॅटिक वे मध्ये आन्सर लिहून घ्यायचं. ठीक आहे, आले? आता हे तुमचे JEE नीटचे प्रश्न आहेत, हे तुमचे CET किंवा बोर्ड्सला विचारू शकतात, त्याच्यामुळे जस्ट दिलेले आहेत, सुरुवात आहे म्हणून हळूहळू क्वेश्चनचे लेवल वाढेल. ठीक आहे, नेक्स्ट. हे काय हो हालतंय ते विचारते हे काय. ठीक आहे, चल जाऊ द्या. क्वेश्चन काय आपला? CO2 अँड C2O3 फॉलोज, हे जे 3 कंपाऊंड आहे यांच्यामध्ये कोणता लॉ तयार होईल, हे तुम्हाला आन्सर द्यायचंय. सांगा बरं. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. का बरं? कारण की सी सगळ्यांमध्ये मग नाही सॉरी ओरडू नका, तुमच्याच घरचे पाहणार आहे, ते म्हणतील काय ओरडते ते पोरं. हा, ऑल ऑफ दिस असं कसं होईल? ऑल ऑफ दिस असं नसतं. ऑल ऑफ दिस तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, कंपाऊंड किती आहे, सॉरी एलिमेंट किती आहे? कार्बन आणि ऑक्सिजन आहे. आता पहिलं लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात. ओके, आता हे तर कळलं सगळे एक साथ नाही येणार, बरोबर? म्हणजे ऑप्शन डी तर गेलेलं आहे. ठीक आहे, ओके, वड बावळाट. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन काय सांगतो? एक कंपाऊंड आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं H2O. इथंच लिहू का? तो H2O कुठूनही घेतला आपण, रिव्हर वॉटर, लेक किंवा कुठूनही, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? कोणचं? एकच कंपाऊंड आहे, त्याचे वेगवेगळे दिले का? काय 3 वेगवेगळे कंपाऊंड आहेत ना, बरोबर का? म्हणजे जर एकच कंपाऊंड असेल, त्याचे वेगवेगळे सोर्सेस असतील, त्याला म्हणतो आपण डेफिनाइट प्रपोर्शन. मग आहे का डेफिनाइट प्रपोर्शन? अहो आहे का? अहो आहे का? हा पण गेला. ठीक आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे का? संबंधच नाही, विषयच नाही, बरोबर. रिॲक्शन दिले असन रिॲक्टंट प्रोडक्ट, तर त्या ठिकाणी आपण लावू शकतो. काय उरलं फक्त? क्वेश्चन लिहून घ्यायचा, आन्सर खाली. हा, ही डायग्राम काढायची, या डायग्रामची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे, क्वेश्चन लिहा आणि हे लिहून घ्या फक्त, या स्क्रीनशॉट काढून. हा आहेत, खूप आहेत आपल्याकडे, परत चालू करू. अरे ते विचारते प्रश्न काय, याचं उत्तर काय असेल. हा, करू करू बस का? यश तिकडे काय करतोय तू? विच ऑफ द फॉलोइंग इलिस्ट्रेट द लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. आता रेसिप्रोकल प्रपोर्शन कोण सांगेल? सी का? का बरं? हा, थांबा. रेसिप्रोकल प्रपोर्शन साठी किती एलिमेंट असतात? ए, बी आणि, बरोबर का? याच्यातला असा कोणता तरी कंपाऊंड ज्याच्यामध्ये 3 एलिमेंट नाहीये, तो एलिमिनेट करा. नाहीयेत. हा, पहा CS CO SO2. ठीक आहे, हात गेला. ओके, तयार काय करायचं आहे? ए आणि सी पासून AC, बी आणि सी पासून BC असा कंपाऊंड तयार करायचं तुम्हाला, बरोबर का? अहो नक्की का? नक्की ना? ठीक आहे, मग पहा बरं असं की दोघं असतील तर दोघांमध्ये एक एलिमेंट कॉमन, तिघं असतील तर तिघांमध्ये एक एलिमेंट कॉमन. पहा बरं. थांबा ना, मला कशासाठी ठेवलंय? धर. कार्बन कार्बन आहे का? नाही. हा गेला का? गेला. ठीक आहे. सोडियम सोडियम सोडियम, Cl Br आहे, तो कॅपिटल आहे, तो टाईप होता आणि असा येतो, असा आहे नाही आहे का? आहे. म्हणजे 3 वेगवेगळे एलिमेंट आहेत. म्हणजे त्याने काय केलं, आपण जे AB घेतलेत ना, ABC आणि D घेतलाय. ठीक आहे, आले का? D म्हणजे काय तुमचा? Na. A म्हणजे काय तुमचा? Cl. B म्हणजे काय? आणि C म्हणजे काय?
NaCl सोबत कंबाईन झालाय NaCl, NaBr सोबत कंबाईन झालाय NaBr. इथं लिहू का? तर चित्रामुळे जागा नाही प्रश्न सोडवायला. जाऊ चला इकडेच घ्या. आणि Na काढूनच टाकणार आहे सगळं मी ते. पुढे अजून बरंच काय काय थांबा जरा. आलं का? तिघांचा रेशो पहा काय ClBrY I 1:1:, म्हणजे आपला लॉ व्हेरीफाय होतोय का? दॅट इज युअर करेक्ट आन्सर. समजलंय का? आलंय का? प्रश्न सोडवायच्या 2 मेथड. एक तर बाकीचे 3 चुकीचे एलिमिनेट करा किंवा डायरेक्टली तुम्ही करेक्ट ओळखा. ठीक आहे. आले. आता आपण दुसऱ्या मेथड निघालो, डायरेक्टली करेक्ट ओळखलं. याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये ईशाताई काय केलं आपण? एलिमिनेट केलं. आलंय का लक्षात? समजतंय का? नक्की का? झोप आली का? सरळ बस की. काल कुठं होते रे तुम्ही? अहो काल लय पाऊस झाला पुण्यात आहे ना. हा तेच ना, आम्हाला वाटलं दिवसभर खूप पाऊस येईल, नको पोरं अडकतील म्हणून म्हणलं सुट्टी द्या. सकाळी कुठं आला पाऊस? नव्हता पाऊस. हा का? बस ठीक आहे. आज आपल्याला काय शिकायचे मग? आता इथपर्यंत आपलं ऑलरेडी झालं होतं, प्रश्न राहिले होते ते आपण सॉल्व्ह केले. हे कोण आहे रे? तुम्हीच सगळे आहेत. ठीक आहे. नाही मी कशाला थांबन तिथं बावळ्या. तुम्ही बघताय मी शिकवतो इथं तो की वेड्या. आज आपल्याला शिकायचं ॲटॉमिक मास. काय शिकायचं आज आपल्याला? मग आता नुसतं ज्यावेळेस आपण ॲटॉमिक मास म्हणतो, ॲटॉमिक मास म्हणजे काय? सिंपल डेफिनेशन, ॲटमचं मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय? ॲटमचं मास. ओके. आता तुम्ही सांगू शकता हा सोडियम आहे, सोडियमचा मास एवढं आहे. गप ना, बस ना. गेलं का? असं कसं जाईल? ठीक आहे, शांत बसले जरा. तुम्ही त्याच्याकडेच बात बघा असं बसायला. बाबा ते GF आहे ते रिपीट होतं. ठीक आहे. GF नाही म्हणलं मी, बावळ्या. GIF कळतं का? करू नका असं, व्हिडिओ रेकॉर्ड होतो. ठीक आहे. पहा हा ॲटॉमिक मास. आता तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक मास कसं काढायचं? डायरेक्ट प्रोटॉन इलेक्ट्रॉन सम केली ते एक मेथड झाली, बरोबर. किंवा मग डायरेक्ट ॲटम किती त्याच्या दुप्पट करा, ॲटॉमिक नंबरचा दुप्पट करा, ॲटॉमिक मास. पण त्यावेळेस कुठं माहित होतं की हे दुप्पट आहे? किंवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची सम केल्यावर मास भेटतं, हे माहित होतं का त्यावेळेस? आपल्याला माहिती नव्हतं, बरोबर. मग मेथड काय केली आपण? प्रसाद. ठीक आहे. तर मेथड काय केली आपण? ह्या वेळी गेलो. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण? तर रिलेटिव्ह ॲटॉमिक मास काढलं. त्याच्या बेसिसवरती आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढलं. त्याच्या बेसिसवरती मॉलिक्युलर मास. मग ते मॉलिक्युलर मास आलेलं ग्रॅममध्ये काढलं. ॲटमचं मास आलेलं ग्रॅममध्ये काढलं, दॅट इज ग्रॅम ॲटॉमिक मास. आणि त्यालाच मॉलिक्युलचं जे मास आलं त्याला ग्राममध्ये काढलं, मॉलिक्युलर मास. समजलंय? ग्राम मॉलिक्युलर. आता ही प्रोसेस नक्की कशी झाली? आता पहा, आता आपण जर साखर आणायला गेलो दुकानात, ठीक आहे. दुकानात गेलो आपण, साखर आणली. कसं देतात ते? आपण म्हणलं त्यांना जा दादा 1 किलो साखर द्या. काय करतात ते? मेजर करतात. कसं मेजर करतात? हा मशीन असते त्यांची, बरोबर. वेइंग बॅलन्स असतो त्यांच्याकडे. ठीक आहे. वेइंग बॅलन्स वरती ठेवतात, साखर टाकतात, 1 किलो झाली, घेऊन जा. काय रेट आहे साखरेचा? 40, 42, 42, 44. ठीक आहे. हा ठीक आहे. तुमची खराब असेल 40 रुपये. हा हा तेच करतो आता, बैलगाडी घेऊन जातो कारखान्यात. बावळाट. पा लक्ष द्या इकडं. काय सांगत होतो मी? हा तर आत्ता आपल्याकडे डायरेक्ट वेइंग बॅलन्स आलाय. पण आधी सुरुवातीला आपल्याकडे वेइंग बॅलन्स होता का? आधी काय करायचे? ते तराजू होता, बरोबर. इकडे 1 किलो टाकायचं, ते माप असायचं 1 किलोचा, त्याला बाट म्हणतात. काय म्हणतात त्याला? तो 1 किलोचा बाट टाकायचा. बात नाही ती वेगळी, ती सकाळी. ठीक आहे. काही काहींसाठी संध्याकाळी आहे का नाही? यश सापडलाय. कबूल तरी केलं. मी अंदाज पंच टाकलं होतं. ठीक आहे. काय करतो आपण? एका साईडला 1 किलो टाकतो, बरोबर. 1 किलोचं वजन ठेवतो आणि त्याच्या 1 किलोच्या कम्पॅरेटिव्ह आपण काय करतो? 1 किलो साखर मग आपल्या पिशवीमध्ये भरत, बरोबर का? आलंय लक्षात? म्हणजे हे जे 1 किलोचं वजन आहे त्याला कोणी सांगितलं तुम्हाला 1 किलो आहे? आपण ते मानलंय की हे काय आहे? 1 किलो. ओके. ते जे वेट होतं, तो जो काही ठोकळा होता, अशा प्रकारचा ठोकळा होता ना,
ज्याच्यावरती असं 1 kg लिहिलं होतं, बरोबर का? अर्धा किलोचा असेल तर त्याच्यावरती असा छोटा होता तो, बरोबर. आणि 250 असेल तर छटाक. इथे या. काय करतात, त्याच्यावरती 1 किलो असं लिहिलेलं असतं. आपण हे मानलंय की हा जो ठोकळा आहे, जो काही तो बाट आहे, तो किती किलोचा आहे? एक काहीतरी आपण रिलेटिव्ह ठरवलं. याच्या कम्पेअर टू साखर द्या, याच्या कम्पेअर टू ज्यावेळेस ती साखर मॅच होईल त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण? हे जास्त होतं, साखर कमी होती. याच्या कम्पेअर टू आपण ते इक्वल केलं आणि त्याला आपण म्हणलो 1 किलो साखर, काय म्हणलं त्याला आपण? ओके, समजले. म्हणजे आपण काहीतरी गोष्ट शोधली की ज्याला आपण एक रेफरन्स म्हणून घेतलं. काय घेतलं आपण? काय म्हणून घेतलं आपण? की याच्या कम्पेअर टू मला साखर द्या. आले का? समजते. तसंच ज्या वेळेला ॲटॉमिक मास काढायचं होतं, ज्या वेळेला ॲटॉमिक मास काढायचं होतं, सुरुवातीला आपण एक रेफरन्स घेतला. सुरुवातीला काय घेतला आपण? रेफरन्स. आणि त्या रेफरन्सच्या रिलेशनमध्ये आपण सगळे मास काढले. काय केलं आपण? त्या रेफरन्सच्या रिलेटेडमध्ये सगळे मास काढले, म्हणून त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह मास. काय म्हणतो त्याला आपण? मग काय घेतलं होतं आपण रिलेटिव्ह मध्ये? तर आपण घेतलं होतं कार्बन 12. काय घेतला होता? हे जे कार्बन 12 आहे त्याचं जे वजन आहे त्याला आपण 1/12 केलं. काय केलं आपण त्याला? आणि ते जेवढं वजन आलं, ओके, याचं जेवढं वजन आलं, इथे जे आन्सर आले, त्याच्या रेफरन्स टू आपण बाकीच्या सगळ्या एलिमेंटचे काय केले? मास काढले. आणि ह्याच्या रिलेशन मध्ये होतं ते, म्हणून त्या सगळ्या मासला म्हणलं आपण रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. मग ते किती आलं तर पहा, काय काय कार्बन 12च का? ठीक आहे. आता कार्बन 12च्या आधी आपण हायड्रोजन घेतला होता. आधी काय घेतला होता आपण? हायड्रोजन. ठीक आहे. परंतु नंतर आपण कार्बन घेतला. ओके, आता हायड्रोजनवर कार्बनकडे का आलो तर हायड्रोजनचं मास खूप बारीक होतं, त्यामुळे आपण हायड्रोजन रेफरन्स बदलून कार्बन घेतला. आता कार्बनच का? कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. त्याच्यातला कार्बन 12च का घेतला? कारण जो कार्बन 12 आहे तो कसा आहे? नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. कसा आहे तो? म्हणजे त्याचं वजन कॉन्स्टंट राहत होतं. ठीक आहे. आणि ते आपल्याला मोजता येत होतं, म्हणून आपण कार्बन 12 घेतलं. समजलं? आलंय लक्षात? कळाले का? नक्की का? समजते का? ओ बाल्कनी झोपू नका, शेवटची बाल्कनी झोपू नको. मग ते हात खाली घे. ठीक आहे. तर पहा, मग रिलेटिव्ह ॲटॉमिक मास आपण काढलं. कसं काढलं? रे ठीक आहे, 1/12 इथंच सांगतो. पहा, आता रिलेटिव्ह मासचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? पहा, तर रिलेटिव्ह मास इथे व्यवस्थित लिहितो. पहा, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास इज इक्वल टू मास ऑफ ॲटम ऑफ एलिमेंट. ओके, मास ऑफ ॲटम ऑफ एलिमेंट अपॉन 1/12 इंटू मास ऑफ C12. वरचाच फॉर्म्युला खाली लिहिला, फक्त व्यवस्थित लिहिला, तिथे एका लाईनमध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा, दिलेलं स्टेटमेंट लिहून घ्यायचं आणि खालचा फॉर्म्युला सुद्धा लिहून घ्यायचा. ठीक आहे. आलंय लक्षात? समजलंय का? पॉज करून घ्या. आलंय का? समजलंय? मग हे रिलेटिव्ह मास नक्की किती होतं हे आता आपल्याला पाहायचं. ठीक आहे. पहा, आता हे काय केलं आपण? कशाच्या रिलेशन मध्ये काढलं? कार्बन 12च्या. कशाच्या रिलेशन मध्ये काढलं? काय केलं आपण? 1/12 केलं. काय केलं? 1/12. कशाचं? मास ऑफ 1 ॲटम ऑफ C12. किती ॲटम घेतले कार्बन 12चे? 1 ॲटम. ते किती येतं पहा? 1/12 इंटू 1/9 इंटू 10⁻⁻²4 एवढं असतं मास ऑफ 1 कार्बन ॲटम. एवढं काय असतं? मास ऑफ 1 कार्बन. किती असतं? 1.99 इंटू 10⁻⁻. हे कॅल्क्युलेशन ज्यावेळेस तुम्ही कराल, तुमचा आन्सर येणार आहे किती येईल? 1.66 इंटू 10⁻⁻23 ग्राम्स. आले का? समजते? 1/12 आहे. तसंच कार्बन 12च्या एका ॲटमचं मास किती असतं?
1.99 इंटू 10⁻⁻24 ग्राम. मग जर एवढं एका कार्बनचं असतं तर याला 1/12 मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यावरती फायनल आन्सर तुमचं हे येतं किती 1.66 इंटू 10⁻⁻. आणि ही जी व्हॅल्यू आहे याला म्हणतो आपण 1 AMU. काय म्हणतो याला आपण किंवा नुसतं यू म्हणा, 1 AMU म्हणा किंवा 1 U म्हणा. समजलंय? AMU म्हणजे काय ॲटॉमिक समजलंय, किंवा डायरेक्ट यू म्हणा युनिफाईड मास. समजतंय? कळतंय का? नक्की का? 100%. हे झालं रिलेटिव्ह मास, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. समजतंय का? नक्की कळाले? ठीक आहे. कळतंय का? फॉर्म्युला काय आला रिलेटिव्ह मासचा? टोटल मास ऑफ एलिमेंट अपॉन 1/12 इंटू मास ऑफ कार्बन. फॉर एक्झाम्पल घेतोय पहा, जसं की रिलेटिव्ह मास काढायचं समजा मला. पहा रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. ओके, राम नाही येते रिलेटिव्ह ॲटॉमिक मास मध्ये डॉट दिलाय नाही, तिथं कमेंट कर संजय श्रीराम बावळाटी तुम्ही, त्याच्यामुळं राम ते मध्ये डॉट आहे. ठीक आहे. आपला काही बाकी उद्देश उगाच माझ्या व्हिडिओवरती तुम्ही माफी मागा व्हायला नको, त्यासाठी सांगून ठेवलं बरं. आपलं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. CBSE आहे तू होता राम, सॉरी रॅम. रिलेटिव्ह ॲटॉमिक मास इक्वल टू मास ऑफ ॲटम. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात हेलियम. काय घ्यायचं आपल्याला? हेलियम. हेलियमचं मास किती असतं आपल्याला माहिती आहे? किती असतं? त्याचा रिलेटिव्ह मास किती येईल? 4 अपॉन 1/12 इंटू 1.66 सॉरी हां ठीक आहे 1.12 इंटू 1.99 इंटू 10⁻⁻24. आलं का? ठीक आहे. याचा आन्सर किती येईल तुमचं? 4U. किती येणार? 4U. थांबा इथं चुकलं. एवढंच कळाले? एवढंच खालचं सांगतो काय. ओके, हे येईल तुमचं डिपेंड तुमचा मास कोणता आहे याच्यावरनं तुमचा आन्सर 1 येईल. 1U. किती येणार हे? 1. ठीक आहे. याचा आन्सर किती येईल? तुम्ही हे जर सगळं डिव्हिजन मल्टिप्लिकेशन केलं फायनल आन्सर किती येणार आहे तुमचं? 4U. हे झालं तुमचं मास, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. काय झालं हे? रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. आणि ह्या रिलेटिव्ह ॲटॉमिक मासला मला जर ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं असेल, आता तो खालचा फॉर्म्युला. ठीक आहे, सॉरी, जर तुम्हाला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे काय करणार तुम्ही? 4 इंटू 1.66 इंटू 10⁻⁻. इथं 24 आहे का? चेक करा नक्की चेक. सॉरी इथे 23 का? सॉरी माय मिस्टेक. ठीक आहे. किती हे तुमचं आलं? युनिफाईड ॲटॉमिक मास. ठीक आहे, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. आणि हेच जर तुम्हाला कशामध्ये दाखवायचं समजा ग्रॅम्समध्ये, किती येणार आहे? एवढे ग्रॅम. समजलंय का? कळतंय का? नक्की का? काय हे का? हे ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करणार ना त्याचा आन्सर परत 4च येतं. हां ठीक आहे, आलं लक्षात? नाही कळलं? ओके. आणि त्याचा ग्राम करायचं असल्यावर ग्रामनी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. समजलंय? आलंय का? नक्की का? 100%. स्क्रीन स्टॉप करायची, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं. ठीक आहे. हां कुठे? इथे. हां सॉरी इथे 23. आलं का? समजतंय? फॉर एक्झाम्पल लिहा इथं. कोणाचं आहे हे? फॉर एक्झाम्पल हेलियम. असं लिहून घ्या तिथं. हेलियम किती नंबरला आहे? 4 नंबरला. किती नंबरला? 2 नंबरला. मास 4 आहे ना. किती नंबरला आहे हेलियम? 2 नंबरला आहे. हो बस आले. रिलेटिव्ह मास कळले. नेक्स्ट पुढे काय आपल्याकडे? ठीक आहे, काहीच नाही. हां रिलेटिव्ह मास नंतर काय होतं पुढे? सांगू? काढू तेच सांगतो. लय गडबड तुला. ठीक आहे. नेक्स्ट काय? हे झालं रिलेटिव्ह मास. कळाले? नेक्स्ट काय आपल्याकडे? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता पहा नेक्स्ट काय आपल्याकडे? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. हा आम नाही ते AAM आहे. ठीक आहे, नाही आम म्हणून. हा वाटलंच मला.
जायचं का जेलमध्ये? बाळा नाव नाही घ्यायचं, व्हिडिओ चालू आहे, असं नको करू, तुला नेतील उचलून. मग तुझा ऍड्रेस आहे आमच्याकडे, आम्ही ऍड्रेस देईल तुझा, कळलं का? लक्ष द्या. आता हालू नका ते. आता पहा, आपल्याकडे काय होता आधी? रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. परंतु झालं काय की सायंटिस्टला असं कळलं की या नेचरमध्ये वेगवेगळे एलिमेंट आहेत की ज्यांचे काय आहेत? आयसोटोप्स. ज्यांचे काय आहेत? आणि आयसोटोप्सचं तर तुम्हाला माहिती आहे काय? आयसोटोपचं काय असतं? ॲटॉमिक मास डिफरंट असतं. लगेच करतात. ॲटॉमिक आयसोटोप जे असतात त्यांचं काय असतं? ॲटॉमिक नंबर सेम बट डिफरंट ॲटॉमिक मास. 3 टर्म आपण पाहिलं. आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोप. आयसोबार सेम नंबर ऑफ सेम मास नंबर. आयसोटोन्स आयसो इलेक्ट्रॉनिक. आणि आयसोटोप्स म्हणजे काय? सेम ॲटॉमिक नंबर डिफरंट ॲटॉमिक मास. नसल माहिती, व्हिडिओ पॉज करायचा, बुकच्या मार्जिनच्या वरती लिहून घ्यायचं. ॲटॉमिक आयसोटोप्स म्हणजे काय? काय असतं आयसोटोप्स? सेम ॲटॉमिक मास, सेम ॲटॉमिक नंबर, डिफरंट ॲटॉमिक, सेम ॲटॉमिक नंबर, डिफरंट ॲटॉमिक. आलंय का? नक्की का? जायचं पुढे? ठीक आहे, चालते. हे झालं आयसोटोप्स. मग वेगवेगळे आयसोटोप्स होते, प्रत्येक आयसोटोपचं मास वेगवेगळं. ठीक आहे, मग नक्की त्या एलिमेंटचं मास किती? फॉर एक्झाम्पल पहा, कार्बनचे 3 आयसोटोप्स, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. आहे का वेगवेगळे? पण मी काढताना काय करतो? ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. जर ह्या तिघांचं मास वेगवेगळं आहे पण नक्की कार्बनचं मास किती? बरोबर, हा डाऊट होता. मग त्याच्यावर आपण सोल्युशन काढलं. काय? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. काय फॉर्म्युला आहे पहा? ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू काय? पर्सेंटेज ऑफ, फॉर्म्युला सांगा बरं. वेट पर्सेंटेज इंटू रिलेटिव्ह अबंडन्स डिवाइड बाय 100. व्यवस्थित टेक्स्टबुकची लँग्वेज सांगा बरं. थांबा, आहे आपल्याकडं. atomic mass into relative average. हा, Average atomic mass is equals to atomic mass. पहा, ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप्स, ॲटॉमिक मास इंटू Relative average. रिलेटिव्ह अबंडन्स, रिलेटिव्ह अबंडन्स. ठीक आहे, आले का? हो. नक्की का? ओके, समजतंय का? ओके, अपॉन 100. अपॉन काय? 100. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास तुम्हाला दिलेलं असतं. ओके, रिलेटिव्ह अबंडन्स दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत. ठीक आहे, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. सॉरी, थांबा, उलट लिहिलं. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. आहे का? एकाचं मास किती? 12, दुसऱ्याचं, तिसऱ्याचं. ओके, मग मी कसा फॉर्म्युला काढणार? पहा, याच्यावरनं कार्बन काढायचं असेल तर ॲटॉमिक मास, पहिल्या कार्बनचा मास किती आहे? 12 इंटू, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स हा तुम्हाला पर्सेंटमध्ये दिलेला असतो. कसं दिलेला असतो? पर्सेंटमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात हा कार्बनचे 3 आयसोटोप्स आहे आणि ह्या 3 आयसोटोप्स आपल्याला काय काढायचंय? ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं. काय करायचंय? तर ते कसं काढतो? 12 इंटू अबंडन्स ऑफ कार्बन 12. फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी म्हणतोय हे 70% आहे. प्लस नेक्स्ट, आता एकच आहे का? एक असेल तर एवढाच फॉर्म्युला. समजा 2 आहेत तर काय करणार? ॲटॉमिक मास, दुसऱ्याचा ॲटॉमिक मास इंटू रिलेटिव्ह अबंडन्स. ओके, अपॉन 100. तसंच 3 असतील तर सेम फॉर्म्युला, मध्ये साईन कोणतं आहे तुमचं? प्लस. इथे पहा, हे प्लस, बोला 13 इंटू, फॉर एक्झाम्पल दुसऱ्याचं घेऊयात आपण की इट इज 15. ओके, 13 इंटू 15 प्लस तिसऱ्याचं किती आहे समजा? 14 इंटू, बोला किती राहिले? 15 गेले, 15 डिवायडेड बाय 100. हे फॉर्म्युला सॉल्व केला तुम्ही की जे काय आन्सर येणार आहे तुमचं ते काय असणार? तुमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. समजतंय का? नक्की कळतंय? नाही कळलं व्हिडिओ मागे घ्यायचं आणि परत एकदा पाहायचं. ठीक आहे, नाहीतर परत एकदा सांगतो, चेक करा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास इक्वल टू फॉर्म्युला काय आपल्याकडे? ॲटॉमिक मास, गिवन ॲटॉमिक मास इंटू रिलेटिव्ह अबंडन्स डिवायडेड बाय 100. डिवायडेड बाय 1 पेक्षा 2 पेक्षा जास्त आयसोटोप्स असतील सेम प्लस प्लस करत जायचं. व्हिडिओ पॉज करायचा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास हेडिंग पूर्ण द्यायचं, AAM लिहायचं,
नाही, मला माहिती आहे, तुम्ही पहिल्यांदा शिकताय. AAM ॲव्हरेज ॲटॉमिक मास लिहायचं, फॉर्म्युला लिहून घ्यायचा. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक, हे झालं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. सगळे कळणार आहेत तुम्हाला. याच्यावरती आपल्याकडे प्रॉब्लेम सुद्धा आहेत, ते आपण सॉल्व्ह करणार आहे. काय आपल्याकडे? ठीक आहे, गरज नाही, लगेच झालं. सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं आपण? रिलेटिव्ह मास. नेक्स्ट काय पाहिलं आपण? नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला आता? मॉलिक्युलर मास काय असतं पहा. नेक्स्ट पाहता मॉलिक्युलर मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय? ॲटमचा मास. मॉलिक्युलर मास म्हणजे काय? मॉलिक्युलरचं मास. मॉलिक्युलचं मास पहा. मॉलिक्युलर मास. एखादा मॉलिक्यूल सांगा बरं. फॉर एक्झाम्पल H2. हां, CO2. बस का? ठीक आहे, आला CO2. ठीक आहे, H2O. आता हा H2O जो मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल आणि ॲटम वेगळं. मॉलिक्यूल म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड असतं. ठीक आहे, ॲटम म्हणजे एकटा असतो. ठीक आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट, सॉरी कंपाऊंड नाही. ओके, दॅट इज मॉलिक्यूल. ठीक आहे, आणि जर एकच प्रकारचे एलिमेंट असेल त्याला एलिमेंटच म्हणतो. हा काय तुमचा कंपाऊंड आहे, पण ह्याचा एकच जर घेतला मी त्याला म्हणतो आपण मॉलिक्यूल. कारण त्याला आपण मॉलिक्यूल. समजतंय? नक्की कळतंय? मॅडम शेवट नाही, अंधारे जाशील झोपून. ठीक आहे, ओके, आले समज. आता पहा, यांचं मला मास काढायचं. फॉर एक्झाम्पल घेऊयात पहा H2O. H2Oचं मास काढायचंय, मॉलिक्यूलचं मास. मॉलिक्यूलचं मास म्हणजे काय? तर मास ऑफ H2 प्लस मास ऑफ O. संपलं, एवढंच करायचं. मग हायड्रोजनचं मास किती? एका हायड्रोजनचं किती? 1. 2 हायड्रोजनचं 2. 2 प्लस ऑक्सिजन किती? 16. एक ऑक्सिजनचं 16 असतं ना बाळा. असं काय करतो? बोला किती आलं हे? 18. आता पहा, तुम्ही समजा नुसतं 18 म्हटले, दॅट इज रिलेटिव्ह. 18U म्हटले, इट इज मॉलिक्युलर मास. आणि याचं जर ग्राम करायचं असेल तर काय करणार? 18 इंटू 1.66 इंटू 10⁻⁻. ग्राम. आलं का? आता समजतंय? झाली मागची कन्सेप्ट क्लिअर इथे? तसं CO2चं काढता येईल का तुम्हाला? काढाल का? ठीक आहे, काढून घ्यायचं CO2चं. जमेल ना? हा, नाही, व्हिडिओ पॉज करायचा आणि लगेच CO2चं एक्झाम्पल लिहून घ्यायचं. किती भारी ना माझ्यासाठी हे. CO2 बोला, देतो काढून. म्हणजेच काय असणार? मास ऑफ प्लस मास ऑफ O2. बरोबर का? MO2 नको बाबा, मास ऑफ O2. तुम्ही काहीतरी वेगळंच लिहाल. बोला, मास ऑफ कार्बन 12 प्लस ऑक्सिजन 16. आता 2 ऑक्सिजन आहे म्हणजे 32. म्हणजे किती? 42. हे काय झालं? रिलेटिव्ह. हे काय झालं? मॉलिक्युलर मास. आणि हे काय झालं? मॉलिक्युलर मास इन मॉलिक्युलर मास इन. समजतंय का? नक्की कळतंय? ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट? दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्यायचे व्यवस्थित. मी चेक करणार आहे आणि आधीच सांगतो. ठीक आहे, व्हिडिओ टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच. हा आजच पडेल शक्यतो, आज किंवा उद्याच पडून. हा, लिंक टाकतो ना मी तुम्हाला. आता लिंक टाकतो म्हटल्यावर वेडायस का रे तू? हो. नेक्स्ट काय आहे? ग्रॅम ॲटॉमिक मास. ठीक आहे, चालते. आता पहा, ठीक आहे, हे झालंय आपलं. प्रॉब्लेम घेऊयात आपण थोडेसे आहेत आपल्याला. पहा, मास ऑफ ऑक्सिजन इन ग्राम इज एवढं ग्राम आहे. ऑक्सिजनचा मास किती ग्राम मध्ये? एवढं. व्हॉट इज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन यू? कशामध्ये विचारले तुम्हाला? यू मध्ये विचारले. किती येईल? काढता का? नक्की का? पहा बरं, काढून सॉल्व करा. नेक्स्ट खालचं पण सॉल्व करायचंय. हे घ्या पहिल्यांदा हे 2 सोडवा. हे 2 सोडवा, मग आपण वरचे 2 सोडत. हे आत्ताच झाले. पहा काय काढायचंय? फॉर्म्युला मास ऑफ NaCl. एक सोडून द्या तुम्ही, एक तुम्ही सोडवा. ठीक आहे, पहा NaClचं मास. ओ सर, इकडे बघा. NaClचं मास. Na किती?
NaClचा मास म्हणजे काय? मास ऑफ Na प्लस मास ऑफ, ईशाताई हालू नका तुम्ही, शांत बसा, मागे बस, नाही तर बसता येत नाही का? आ तुला पुढे बसायचंय पण दुसरीकडे बसायचंय, ठीक आहे. इथं बसती का? आता राहू द्या, आता तुमच्या जागेवर भांडणं करू का मी? खुर्ची देऊ का? याच्यावर बस तर, ठीक आहे. मास ऑफ Na प्लस मास ऑफ, बोला Na मास किती? 23 असतं, 1 न्यूट्रॉन जास्त असतो. आणि क्लोरीनचं मास किती? 35.5. बोला किती येईल? 58.5. काय? यू. समजलं का? हे झालं NaClचं. याचं तुम्ही काढा लवकर. हो, आता जमेल ना तुम्हाला? व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचा. हा, अहो याचं काढायचं तुम्हाला, याचं नाही. मग याचं काढा की आत्ता. CU मास घ्यायचं, जेवढ्या ॲटॉमिक नंबरचा दुप्पट करा. किती आहे? किती येईल पा? करा 58 ल्या. चला घ्या, चला राऊंड फिगर 58 घ्या, काय हरकत नाही. Nचं घ्यायचं, Oचं घ्यायचं. लक्ष द्या, इकडे पहा कसं येणार पहा, लक्ष द्या. आओ इकडे पहा, मास ऑफ Cu, उड्या मार उड्या, प्लस मास ऑफ N प्लस मास ऑफ O नाही, काय तो O3. आणि हे सगळं ब्रॅकेटच्या बाहेर काय आलं का? समजलं का मॅडम? तुलाच नक्की का? नुसतीच हास. कॉपरचं किती? 56 असतं. किती असतं? प्लस 2 इंटू मास ऑफ N किती? 14. तो Na होता, तो Na. मला वाटलंच कोण ना कोणतरी 23 म्हणणार आहे, ठीक आहे. Naचं किती? 14 प्लस, बोला एका ऑक्सिजनचं 16, 3 ऑक्सिजनचं 48. 180 कोण? 16चा पाढा 40. आता जमेल का? घ्या करून. किती येते सांगा? मोनिकाताई काय होते? नाही जमत आहे? कळलं नाही? व्हिडिओ परत पहा, टेन्शन नको घेऊ. हे खूप भारी केले सरांनी, आहे ना? नाही कळलं? व्हिडिओ परत पहा आणि टेन्शन नाही घ्यायचं. आपली PPT सुद्धा आहे, याच्यावरती सगळ्या डेफिनेशन्स आहेत. ही PPT सुद्धा तुम्हाला अपलोड होईल, पण ती आपल्या ॲपला असेल. तुम्हाला दिले तर तुम्ही, ॲप आहे आपलं, त्या ॲपमध्ये PPT अपलोड होईल, ठीक आहे. किती आलं? सगळ्यांचं आलंय? युनिट आलंय का? नक्की का? समजलंय? ठीक आहे. पहा नेक्स्ट. CO2H2O कळलं होतं? सेम आहे, काहीच फरक नाही. घरी गेल्यावर एकदा सोडव, येऊन जाईल. नाही आलं उद्या विचार, पुन्हा एकदा मी सांगतो, ठीक आहे. आलंय लक्षात? बोलू नका. नेक्स्ट पहिला घ्या आता. चला, हा झालाय आपला. हा तुम्हाला होमवर्क आहे. पहिला वाला सोडवा, दुसरा सोपा आहे, पहिला सोडवा. बोलू नका. हे जर आलं ना, तुम्हाला कन्सेप्ट कळली का? घरी सोडवाल? कशाला घरी? इथं सोडवा. हा होमवर्कला घ्या. व्हिडिओ पॉज करायचा, क्वेश्चन लिहून घ्यायचा, क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचा, ठीक आहे. नाही आता फोटो काढून घ्या. मला नाही माहिती.
पहा, लक्ष द्या, क्वेश्चन कसा वाचायचा लक्ष द्या. हो ताई, इकडे बघ. दादा, ओ दादा, इकडे बघ. आता मावशी म्हणाला. पहा, द मास ऑफ अन ॲटम ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या ॲटमचा मास इन ग्राम कशामध्ये किती आहे? 26.56 इंटू 10⁻² हे -24, 10⁻²⁻24. ओके, नाही 10-24 करा. 10⁻²-24 काय ते 10⁻². व्हॉट इज द मास ऑफ ऑक्सिजन इन, कळाले? ग्राम मध्ये दिले, ग्राम मध्ये दिले, यू मध्ये काढायचं. आता आपल्याला माहिती का कसं करायचं? माहिती कसं? पहा, आपल्याला माहिती आहे काय, 1 U इक्वल टू किती? 1.66 इंटू 10⁻² ग्राम. आपल्याला किती ग्राम दिले? 26.56. ओके, राऊंड फिगर घेतलं मी डायरेक्ट. आता 57 घ्यायला पाहिजे, पण आपल्याला 16 डिव्हिजन व्हायला सोपं जाईल म्हणून ते असं घेतलं. ठीक आहे, 26.56 इंटू 10⁻² ग्राम जर असेल तर किती येऊ? काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. तुमचं जे आन्सर येईल दॅट इज किती येणार? 16 U. अप्रॉक्सिमेट किती येणार तुमचं? आन्सर सुद्धा काढून देतो. किती येणार तुमचं? 16 U. समजतंय का? आलंय का? कळलंय? सोपं आहे का नाही? अहो सोपं आहे का? नक्की का? ठीक आहे, चालेल, ते करून घे, काय नाही हरकत. 15.9 म्हणजेच काय? अप्रॉक्सिमेट 16. आलं का? समजतंय का? एका यूला एवढं ग्राम, तर एवढ्या ग्रामला किती यू? करा यू. मांजर, बोका बोका, गबस बोका. बस, साई नावाचा बोका. बस, 1 U इक्वल टू 1.6 इंटू 10⁻² ग्राम. एवढे ग्राम म्हणजे किती? समजलंय का? हो ताई, दुसरं जमेल का? एक मॉलिक्यूल घेतला, त्याचं यू मध्ये आणि ग्राम मध्ये विचारले. ठीक आहे, सरळ सरळ मगाशी जसं सोडवलं आपण तसं सोडवायचं. फोटो काढून घ्यायचा तर आत्ताच काढून घ्या. नको, जाऊ द्या. पुढे नेक्स्ट काय आपल्याकडे? ग्रॅम ॲटॉमिक मास. ओके, ते आपण कशामध्ये केलं? समजा ग्राम मध्ये केलं. पाहता, ग्राम. When the atomic mass of element is expressed in gram, it becomes gram atom. atomic mass ला कशामध्ये केलं मोनिका? ग्राम मध्ये. त्याला कोणतं आपण? किती सोपं आहे? किती सोपं आहे? अहो सोपं आहे का? पहा ना, थांबा ना पुढं. इट इज द मास ऑफ ॲव्होगाड्रो नंबर ऑफ ॲटम. आणि तेच काय असतं तुमचं? ॲव्होगाड्रो नंबरचं मास असतं. काय असतं तेच? ॲव्होगाड्रो नंबरचं मास. म्हणजे काय? पहा, लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल हेलियम. हेलियमचा रिलेटिव्ह ॲटॉमिक मास किती आहे? PPT वाला सांगितलं पाहिजे बाई, मध्ये डॉट टाक. रिलिजियस सेंटिमेंट दुखवायचे नाही आपल्याला. ठीक आहे, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ हेलियम किती आहे? 4. तेच आपण मास ऑफ 1 ॲटम काढलं तर 4 U. बरोबर, यू मध्ये काढलं आपण, किती येणार ते? 4 U. आणि तेच पहा, ग्राम ॲटॉमिक मास ऑफ हेलियम किती येतं? हे 4 ग्राम. ओके, आले? किती येणार ते? 4 ग्राम. पण लक्षात आलं, हे जे 4 ग्राम ज्यावेळेस आपण हेलियम घेतला, किती ग्राम घेतला? त्यावेळेला त्याच्यामध्ये एक ॲटम नव्हता. त्यावेळेस त्याच्यामध्ये तर किती ॲटम होते त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये एवढे ॲटम्स होते. किती ॲटम होते? N ॲटम्स. ओके, ज्यावेळेस मी 4 ग्रॅम म्हणतो त्यावेळेस ते वजन किती ॲटमचं असतं? N ॲटमचं असतं. समजलंय? नाही कळलं? Na बावळट, सोडियम नाही. एन आणि छोटा ए काय? एन आणि सॉरी छोटा ए झालं तिकडून, Na पाहिजे, कॅपिटल ए. ओके, हे चुकले. Na म्हणजे काय? ॲव्होगाड्रो नंबर. बावळट. ए म्हणजे काय? ॲव्होगाड्रो नंबर. आणि Na ची व्हॅल्यू किती असते? 0.22 इंटू 10⁻23 मायनस नाही, ही झाली Na ची व्हॅल्यू. म्हणजे मी ज्या वेळेला पहा 4U एवढा हेलियम घेणार आहे, किती घेणार आहे मी? त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲटम किती असतात?
एकच ॲटम असतो. किती ॲटम असतो? परंतु मी ज्या वेळेला 4 ग्राम हेलियम घेईल, किती ग्राम घेईल? 4 ग्राम हेलियम घेईल, त्यावेळेला त्याच्यात ॲटम किती असणार? 0 to 10 to 10⁻23. आलंय का? समजलं? तुम्ही म्हणाल सर हे तर इक्वल आहे, न्यूमरिकली ते इक्वल आलेलं आहे, ठीक आहे, पण ते असं आहे. ओके, एवढ्याचं आहे आणि हे एवढंचं आहे. समजलंय का? कळलंय का? नक्की का? 100% जायचंय पुढे? नक्की का? हे काय 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 बसता नाही येते? आता व्हिडिओ चालू केलाय. हळू, भिंत तोडून बाहेर जाशील, खाली पडशील, खाली झाडबीड नाही, कापलंय ते झाड तिथलं. काय जाता येईल का पटकन? जात इकडून जाता येत असेल तर जाऊन बस ना, मागच्या बेंचवर नाही, दुसऱ्या किंवा तिसऱ्या बेंचवर बस, कुठं तरी जा. उठ लवकर, तिकडूनच जात असा, लवकर जा. नाही आतमध्ये सरून बस. बस बस का? मला वाटलं झाडावर जातो काय. खुश का? ए इकडे लक्ष दे. असं बोल नाही, राग येतो एखाद्याला खरं बोलल्यावर. आलं का? तेच दिले आपण. पहा फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजनचा रिलेटिव्ह मास किती? फक्त 16. त्याचा जर आपण मास ऑफ 1 ॲटम काढलं ऑक्सिजन तर किती येणार? 16 IU. आणि तेच जर आपण ग्राम मध्ये काढलं तर किती येणार? 16 ग्राम. पण ते 16 ग्राम कसं आले? किती ह्याचं मास येते? 16 × 10⁻23 ॲटमचं मास येते. 6 × 10⁻20 6 × 6.02 × 10⁻23 ॲटमचं मास. कळालंय का? अहो येतंय का लक्षात? नक्की काय? ह्याच्यानंतर महत्वाची कन्सेप्ट आहे, ज्याला आपण मोल कन्सेप्ट म्हणतो. काय म्हणतो? त्याच्यासाठी हे सगळं लागणार आहे, लक्षात ठेवा. ऑक्सिजनचं ज्यावेळेस रिलेटिव्ह मास काढणार किती येणार? तेच जर आपण मास ऑफ 1 ॲटम काढला ऑक्सिजनचं किती येणार? आणि जर कार्बन ग्राम मध्ये काढलं तर किती येतं? आणि ज्यावेळेस 16 ग्राम आपण घेतो, कोण? ऑक्सिजन. ए वेड्या इकडे बघ, ज्यावेळेस आपण 16 ग्रॅम ऑक्सिजन घेतो त्यावेळेला किती येतं त्याच्यामध्ये? ॲटम्स येतात. कळाले? इथं एकच ऑक्सिजन आहे, इथं किती ऑक्सिजन आहेत? एवढे. 16 ग्राम म्हणजे किती ऑक्सिजन? किती ॲटम ऑक्सिजनचे? एवढे ॲटम. एक ॲटम म्हणजे 16. समजले का? पण हे खूप छोटं आहे त्यामुळे आपण ग्राम कन्सेप्ट काढले. समजलंय का? आलंय का? नक्की का? 100%. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल पहा, जर तुम्हाला ते 16 काढायचं असेल 16 ग्राम तर ते कसं आलंय? 16 ग्राम 16 × 1.66 × 10⁻23 -23 × 1.6 × 6.022 × 10⁻23 आलंय. याचं कॅल्क्युलेशन केलं की मग ते 16 ग्राम येतं. कळलं का? आलं का? आता कळाले? मग अशी अर्ध झालं तर आता पूर्ण झालं. ठीक आहे. तिथं तेवढीच गरज होती म्हणून तेवढंच सांगितलं होतं. नाही सर चुकीचं सांगितलं, ते पुढं सांगितलं. वरडू नका लगेच, व्हिडिओ पूर्ण बघा, पहा आधी. हे काय कोणी सर्कल काढलेत ते? मीच काय घ्या बरं, जमेल का? थांब ना, पुसू दे ना. बोरॉन हॅज 2 आयसोटोप्स. बोरॉनचे किती आयसोटोप्स आहेत? BiO आणि दुसरा काय आहे? मी ना पुढच्या वेळेस ना पॅन्ट अशी घालणार जिथं असं रेड आणि ब्लॅक लाईन असते. ते जातच नाही. BiO आणि Bi. ओके. देअर पर्सेंट अबंडन्स आर 19.4 and 80.6. ओके. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ बोरॉन. ठीक आहे. इथं थोडीशी चूक आहे फक्त, एकच मिनिट थांबा. ठीक आहे. बोरॉनचं काय दिलं आपल्याला? रिलेटिव्ह अबंडन्स दिलाय ना, बरोबर का? आपल्याला काढायचं काय त्यांचं? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. फॉर्म्युला काय आपला? ॲव्हरेज ॲटॉमिक मास इक्वल टू, बोला. एकच मिनिट थांबा. इथे 10 आहे, इथं काय आहे तुमचं? 10 आणि हा 11 आहे. ओके, तो चुकून O झालाय. ठीक आहे. पहा, करेक्शन करायचे आहे क्वेश्चन मध्ये. BiO नाही, तो Bi10 आहे आणि Bi11.
फॉर्म्युला पहा, आता नीट लक्ष द्यायचं. ही एक मी सोडवणार आहे, पुढे 2 आहेत, ते 2 तू मला सोडवायचं. ठीक आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास इक्वल टू, पहा ॲव्हरेज ॲटॉमिक मास इक्वल टू काय, आपला फॉर्म्युला काय आहे, ॲटॉमिक मास इंटू रिलेटिव्ह अबंडन्स. ॲटॉमिक मास किती आहे पहिल्याचं 10, अबंडन्स किती आहे त्याचा 1 आहे का 2 आहेत, 2 आहेत. मग काय करायचं प्लस दुसऱ्याचं मास इंटू 80 डिवायडेड बाय, हा फॉर्म्युलाने सॉल्व करायचं. हे काय येणार तुमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कोणाचं येणार, आणि ते येईल तुमचं 10. किती येणार आहे हे 10 आन्सर येईल तुमचं. समजलंय, सॉल्व करून पहा, आन्सर येऊन जाईल. कळाले कसं सोडवायचे, कळाले 100%. ठीक आहे, पॉईंटमध्ये येईल पुढं, अप्रॉक्स सांगितलंय मी. समजलंय, आलंय, क्वेश्चन व्यवस्थित सोडून घ्यायचा. नेक्स्ट सोडवा पटकन, चला. आता तुम्हाला काय दिले त्या ठिकाणी, ॲव्हरेज ॲटॉमिक मास दिले, पर्सेंट काढायचं, रिलेटिव्ह अबंडन्स काढायचं. हा घ्या, चला. ॲटॉमिक मास जमेल का, हा का आधीचाच देऊ, हा लिहा तर आधी, मग बरं घ्या, हे येईल तुम्हाला, घ्या सोडून घ्या. स्क्रीनशॉट नाही सोडवायचे आता लगेच, घ्या पटकन. झाल्यावरती सांगायचंय. बाळा सॉल्व कर, सांगू नको. पाणी पिऊ का, नका पिऊ तुम्ही. किती आलं 55 पॉइंट. सगळ्यांचं आलंय का चेक करा. मग बरोबर नाही काढा, मग सगळ्यांचं नाही आलं म्हणजे बरोबर नाही. सोडव. तिकडे तो मोबाईलवर सोडवायचं नाही. जर मला दिसलं की तुम्ही मोबाईलवरती कॅल्क्युलेशन करताय, तो मोबाईल जप्त केला जाईल. 200 रुपये द्यायचे, मोबाईल घेऊन जायचा. हा नाही बघ ना वापरून 200 दे. हा दोन्ही पण चालेल मला. सोडवा. मॅडम झालं का, बसल्या काय, असं जादूनी उत्तर नाही येणार, सोडवायला लागेल. काय करणार पा, ॲटॉमिक मास इक्वल टू काय करणार तुम्ही 54 इंटू किती पा, हा आयसोटोप्स आहे, याचं रिलेटिव्ह अबंडन्स इथं दिले. 56 आहे, त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स तुम्हाला इथे दिलंय. 57 वाला जो आहे त्याचा अबंडन्स इथं दिलेला आहे. बी येते. वारे वा, चांगली गोष्ट आहे. ए आले, बी आले, काढा. तू तिसरा आले, छान. ए येत आहे, तुझं ए आले. बर, तुझं येत नाही, तुला व्हिडिओ परत पाहायचा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास इक्वल टू मास 54 इंटू किती 5 प्लस 56 इंटू किती 90 हो. आणि तिसरं काय तुमचं प्लस 57 इंटू 5
डिवायडेड बाय 100. आता करा. 270 plus किती येतं हे? 20, 25, 26, 27 प्लस बोला. सगळ्यांचं आले? ठीक आहे. तर लिहायला 50 शुअर करायची गरज आहे का? ठीक आहे. इकडे बोला 285 डिवायडेड बाय 100. आता पहा तुम्ही शाण्यांनी काही 100ने त्याला डिवाइड केलं असेल. ऍड करा आधी. करा. सांगा ऍड किती येत आहे? 5 डिवायडेड बाय. आता 100ने डिवाइड नका करू. खाली 2 0 आहे, वरती 2 पॉईंट द्यायचे. 55 पॉईंट झालं. इतकं सोपं आहे. कितकं सोपं आहे? इतकं सोपं आहे. ऑप्शन नंबर बी. बस बस आले? समजलंय का? हो ताई हळू. ते बघ हलू नको ना. त्याला करूयात आपण स्टँड करूयात. थांबा जरा. सगळ्यांनी वापरायला लागला ना मग ते करतील. मी वापरतो ना करणार नाही कोणाला माहिती. हे जमेल का? चांगलं आहे ना? उलट क्लिअर दिसते स्लाइड. जमेल का? पा कार्बन हॅज 2 आयसोटोप्स. कार्बनचे 2 आयसोटोप्स, एक 12 आणि कसं करायचं सांगतोय. सोडवायचे घरी गेलं. किती आयसोटोप्स आहेत कार्बनचे? 12 आणि 14. ओके. द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन किती आहे? 12.011. ओके. AMU पर्सेंट अबंडन्स काढायचं आहे. ठीक आहे. काय काढायचं आपल्याला आता? अरे बाबू बघ ना. बबडे शांत बस. मला मधलं काही येत नाही. शांत बस. ठीक आहे. आता पहा आपल्याला पर्सेंट अबंडन्स माहिती का? पर्सेंट अबंडन्स माहिती आहे का? नाही माहिती. बरोबर. पण ते पर्सेंट मध्ये आहे ना. किती आयसोटोप्स आहेत? 2. म्हणजे ह्या दोघांचं जर मी पर्सेंट अबंडन्स प्लस केलं, दोघांचं पर्सेंट अबंडन्स प्लस केलं तर किती येईल ते? पहा BI आणि BI बरोबर. या दोघांचं अबंडन्स एकाचं किती होतं? 19.4. दुसऱ्याचं किती होतं? किती येईल हे? किती येणार हे? 100. कसं आलं 100? 105 मधून 5 वजा केलं. काय केलंय? 19.4 प्लस 80.6. ओके. ऍड केले किती येतं? सेम पा इथे सुद्धा. पहिल्याचं किती आहे? 5. दुसऱ्याचं किती आहे? 90. तिसऱ्याचं किती आहे? किती होणार? पर्सेंट मध्ये आहे ना. पर्सेंट म्हणजे किती असतं? आउट ऑफ 100. पर्सेंट मध्ये किती असतं? तुम्हाला 10वीला टक्के पडले ना, ते किती पैकी होते? 100 पैकी पर्सेंट सांगितलं तुम्ही. 90%, 89%, 35%. आलंय का? समजलं का? पर्सेंट सांगितलेलं म्हणजे आउट ऑफ. तसं पण हे पर्सेंट मध्ये दिलं ना अबंडन्स, म्हणजे तो किती पैकी असणार आहे? 100 पैकी. किती आयसोटोप्स आहेत? 2. मी काय म्हणतो, पहिल्याचं किती आहे? याचं X आहे. किती आहे कार्बन 12चं? कार्बन 12चं किती आहे? कार्बन 14चं किती येईल? खाऊ आहे काय? पा टोटल अबंडन्स किती होणार आहे दोघांचं मिळून? टोटल अबंडन्स दोघांचं मिळून किती होणार आहे? एकाचा किती आहे? एकाचं किती आहे? तर दुसऱ्याचं किती? 100 - X. एकाचं जर X आहे, एकाचं किती आहे? पहा फॉर एक्झाम्पल एकाचं म्हणून आपण 70 आहे. दुसऱ्याचं किती आहे? हे काय केलं तुम्ही? 100 मधून 70 वजा. समजलंय? आलंय का? कळतंय का? तसंच जसं 70 तसं एकाचं X, दुसऱ्याचं किती? 100 - X बाळा. तेच कसं काय झालं? 70 मधून 100 घालव किती होणार?
आता उदाहरण दिलं असतं, रेकॉर्डिंग चालू आहे, जाऊ दे, नाही बोललो असतो, 5 मिनिटं पोरं हसली असती, पण नको. ऑन कॅमेरा बोलायचं नसतं काय, कळलं? पहा, ओके, लेट रिलेटिव्ह abundance of carbon 12 equal to x. कार्बन 12 चे किती म्हणलं आपण? therefore relative abundance of carbon 14 equal to किती येणार? बरोबर का? सरळ सरळ फॉर्म्युला टाका दोघांचा. ॲटॉमिक मास दिले पहा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास इक्वल टू काय? बोला, मास इंटू ॲबंडन्स. ॲबंडन्स किती आहे पहिल्याचा? एक्स प्लस 14 इंटू 100 मायनस एक्स डिवायडेड बाय 100. बरोबर का? या 100ला हा 100 नाही जात, नाही घालव चाल बावळटांनो, मल्टिप्लाय करा आतमध्ये आधी. नाही 100 100 100 गेले, असं नाही होत. ब्रॅकेटमध्ये बॉडम मास्टर रूल येईल. आता ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास दिले किती? 12.011 इक्वल टू 12x प्लस 1400 मायनस 14x डिवायडेड बाय. आलं का? याच्यावरनं तुमची कशाची व्हॅल्यू येईल? एक्सची व्हॅल्यू येईल. कशाची व्हॅल्यू येईल? आणि आलेली एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे तुमचं? C12. आणि आलेल्या एक्सला काय करायचं 100 मधून? ती काय असेल तुमची? कार्बन 14. आलंय का? समजलं कसं करायचंय? नक्की का? ठीक आहे, नक्की कळाले? ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा काय? हा झालाय ना, मीच काय करता, झालंय आपलं पुढचं मोल कन्सेप्ट. ठीक आहे, चला जाऊ दे, गरज नाही. फक्त एवढी एक स्लाइड वरच्यावर एक्सप्लेन करतो, मिस करू नका, थांबा. काय असतं मोल कन्सेप्ट? एक मोल म्हणजे काय? उद्या सांगू. हे असं सगळं मोल आहे. ही डायग्राम कळली तुम्हाला, मोल कन्सेप्ट कळेल. थँक्यू सर. चलो चला, चलते, नमस्ते. बाय बाय. प्राइम व्हिडिओ. हो सर, राहून दे. ठीक आहे, आले लक्षात? तर मग आज जेवढं काय झालंय व्यवस्थित रिवाईज करायचंय. थांबना बाळा, जेवढं काय झालं तेवढं व्यवस्थित काय करायचंय? रिवाईज करायचंय. ठीक आहे, झालंय तेवढं सगळं काय करायचंय? रिवाईज करायचंय आणि व्यवस्थित नोट्स काढायचं. नोट्स कुठून काढायच्या? व्हिडिओमधून काढा. फर्स्ट सोर्स. सेकंड सोर्स तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकमध्ये सुद्धा याच्या नोट्स आहेत. व्यवस्थित सगळे घ्यायचे. एक्झाम्पल्स मला सगळे तुमच्या बुकमध्ये हवेत. परत एकदा, एक्झाम्पल मला तुमचे सगळे बुकमध्ये आहेत. जमल ना? अहो जमल का? नक्की का? हो बास, खायची वेळ झाली का तुमची? हा, ओरडा तर. ठीक आहे, चालते. बाकीचं आपण